नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो नुकसान भरपाईचा पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आता या पीक विमा नुकसान भरपाईसाठी किती जिल्हे पात्र आहेत, कोणत्या शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेतून सन 2023-24 मधील खरीप व रब्बी हंगामात विमा क्षेत्र बाधित झाल्याने त्याची भरपाई म्हणून सुमारे 500 कोटी रुपयांपर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे। ही 500 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या सोमवारी जमा करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईची KYC केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 18,500 रुपये जमा होणार आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतून सन 2023-24 मधील खरीप हंगामात पीक विमा शेती पिकाचे नुकसान झाल्याचे त्याची भरपाई म्हणून सुमारे 500 कोटी रुपयांपर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे। यापैकी बहुतांश रक्कम खात्यात वळती झाली असून नजर चुकीने अपात्र ठरलेल्या तक्रारी मंजूर करण्याबाबत मागणी झाल्यानंतर याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे। या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये गेल्या खरीपात हंगाम विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र बाधित झाल्याबाबत तक्रार केल्या विमाधारक शेतकऱ्यांपैकी पात्र शेतकऱ्यांना रक्कम सुमारे 265 कोटी रुपये 57 लाख इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचली आहे। ज्या शेतकऱ्यांना अपात्र केलं आहे त्या शेतकऱ्यांना पात्र करून येत्या 2 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये 240 कोटी रुपये एवढी वाढीव नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे सन 2023-24 मधील खरीप व रब्बी हंगामात मंजूर केलेली रक्कम सुमारे 497 कोटी 56 लाख रुपये एवढी झालेली आहे। तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।